मित्रांनो, तुम्हाला असा कोणता तरी एखादा भिक्षेकरी माहिती आहे का? की ज्याचं स्वतःचं 3 मजल्यांचं घर असेल, तसेच ज्याचा स्वतःचा 600 स्क्वेअर फुटाचं आणखी एक घर असेल, ज्याला प्रधानमंत्री आवास योजनेतून 1 बेडरूमची एक सदनिका प्राप्त झालेली असेल, ज्याच्याकडे स्वतःच्या 3 ऑटो रिक्षा असतील, ज्या त्याने इतर लोकांना चालवण्यासाठी दिल्या असतील व त्याच्यातूनही त्याला उत्पन्न मिळत असेल, ज्याच्याकडे डिझायर कार असेल, जो भिक्षेतून मिळणारं उत्पन्न लोकांना व्याजाने देत असेल, असा एक तरी भिक्षेकरी तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, इंदोर जे मध्य प्रदेशातील शहर आहे, तिथे भिक्षेकरी मुक्त इंदोर शहर असं एक अभियान चालवलं जात होतं. आणि महिला आणि बालविकास विभागाचे जे अधिकारी आहेत, दिनेश मिश्रा, हे इंदोरमधील विविध शहरांमध्ये चौक असतील, विविध नाक्यांवर, आजूबाजूला परिसरात जे भिक्षेकरी आहेत, त्यांची गाठ घेत होते किंवा त्यांना शासनाच्या माध्यमातून ताब्यात घेत होते व त्यांची चौकशी करत होते. तुम्ही भिक्षा मागू नका, तुम्ही असं करू नका किंवा जे काही त्यांना काम नेमून दिलेलं आहे, ते काम ते करत होते. आता हे जे गृहस्थ त्यांच्या नजरेस पडले आणि ज्यांना त्यांनी ताब्यात घेतलं, त्या गृहस्थांचं नाव आहे मांगीलाल. आणि ह्या मांगीलाल यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी सत्य परिस्थिती त्या दिनेश मिश्रा यांना कथन केली. आता मांगीलाल हे स्वतः अपंग आहेत आणि ते इंदोरमधील जो सराफा बाजार आहे, त्याच्या आजूबाजूला आपला हा भिक्षेकरीचं काम करतात. आणि त्यांनी त्यांची जी एक छोटी व्हीलचेअर आहे सपाट अशी जमिनीवरील, त्याला चाकं बसवलीत आणि हाताला काही आधार घेऊन ते त्या त्यांच्या ज्या आसनावरून इकडे-तिकडे जात लोकांकडे अ, पाहतात आणि लोकं दयाबुद्धीने, करुणेने काही जे काही ₹10 असतील, ₹5 असतील, नाणं असेल किंवा नोट असेल, ती त्यांना देतात. त्यांनी भिक्षा मागणे याच्यापेक्षा ते ज्या परिस्थितीत आहेत, त्या परिस्थितीला अनुलक्षून किंवा त्या परिस्थितीकडे दयार्द्र मुद्रेने पाहून लोकं स्वतःहूनच त्यांना ₹10, ₹5, ₹20 देत असावेत. आणि ह्या सगळ्या व्यवहारातून ह्या मांगीलाल यांचं दिवसाचं उत्पन्न ₹500 ते ₹1000 मागील काही काळामध्ये असेल. आता किती आपल्याला माहिती नाही. आणि हे उत्पन्न आपण धरूया दिवसाला त्यांनी ₹1000 कमवलं आणि समजा महिन्याला साधारण 30,000, 25,000, 28,000 असे ते गेले कित्येक महिने कमवत होते. तर ह्याच्यातून त्यांनी एक 3 मजल्याचं घर बांधलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांना 600 स्क्वेअर फुटाचं दुसरं एक घर उपलब्ध आहे आणि प्रधानमंत्री आवास योजनेतून त्यांना ते अपंगांच्या कोट्यातून आणखी एक बेडरूमचा फ्लॅट सदनिका मिळालेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या उत्पन्नातून त्यांनी 3 ऑटो रिक्षा विकत घेतल्यात आणि आपण जसं म्हणतो, की रिक्षा शिफ्टवर चालवायला दिल्यात, तशा त्यांनी काही गरजवंत ड्रायव्हर असतील त्यांना चालवायला दिल्यात. याच्यातून त्या 3 ड्रायव्हरांचं घरही चालतं आणि यांनाही उत्पन्न प्राप्त होतं मांगीलाल यांना. शिवाय मांगीलाल यांच्याकडे एक डिझायर कार आहे. आता तुम्ही विचार करा, मांगीलाल यांना आपण भिक्षेकरी म्हणू शकतो का? मांगीलाल यांचं जे उत्पन्न प्राप्त आहे, ते आयकरमुक्त आहे. त्यांच्याकडं आयकर मागणार कोण? त्यांच्याकडं पॅन आधार आहे का नाही? पोलीस तपासात निष्पन्न होईल. पण त्यांच्याकडे जे पैसे उपलब्ध होतात, म्हणजे सगळं खर्च वजा जातात. ते आपल्या आई तिथे राहतात एका घरात. तर हे पैसे ते सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यांना व्याजाने देतात आणि मग दिवसाच्या हिशोबावर किंवा महिन्याच्या हिशोबावर त्यांच्याकडून व्याज गोळा करतात. मांगीलाल यांच्या ह्या अपंग असूनही करोडपती होण्याच्या घटनेची सगळीकडे चर्चा सुरू आहे. आणि ही चर्चा
मांगेलाल यांनी भिक्षेतून किंवा त्यांना जे काही मिळालं, लोकांनी आनंदाने दान केलं, त्याच्या अनुषंगाने एखाद्या व्यक्तीला अ, किती भिक्षा किंवा किती दान किंवा स्वेच्छेने मदत प्राप्त होऊ शकते, याचं हे एक ज्वलंत आणि जिवंत उदाहरण आहे. आता ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली, तर त्यांनी पण असं सांगितलंय, की नेमकं मांगीलाल यांच्याकडे किती संपत्ती आहे, याचा अजून संपूर्ण तपास करायचा आहे. आणि त्यांचे उत्पन्नाचे सगळे मार्ग आणि त्यांच्याकडे असलेली अचल संपत्ती ह्याचा तपास आता सगळ्या अंगाने केला जात आहे. आता मांगीलाल यांचे विविध बँक खात्यांमध्ये जे बँकेमध्ये जी विविध खाती आहे, त्याचीही पडताळणी केली जात आहे. आणि मांगीलाल यांना जिल्हाधिकारी यांच्याकडे नेलं जाणार आहे आणि ते सधन असूनही त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ अपंगांच्या कोट्यातून कसा काय घेतला आणि ती सदनिका कशी मिळवली ह्याचा सुद्धा अभ्यास किंवा ह्याचं सुद्धा ह्या घटनेचं सुद्धा विश्लेषण आणि तपास केला जाणार आहे. आता मांगेलाल सध्या त्यांच्या एक बेडरूमच्या सदनिकामध्ये आपल्या वडिलांसोबत राहतात आणि ह्या सगळ्या घटनेमध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की मांगेलाल जरी अपंग असले आणि नियतीने त्यांच्यावर ही वेळ आणलेली असली, की त्यांनी त्यांच्या छोट्या आसनावर ज्याला चाकं आहेत त्याच्यावर बसून रस्त्याच्या कडेला चौकात थांबून लोकांकडे दयाबुद्धीने पाहून काय पदरात पडते का हे पाहावं, असं जरी मांगेलालांचं यांचं प्राक्तन असलं, तरी देवाने त्यांना भरभरून आर्थिक मदतीचं दान त्यांच्या पदरात घातलेलं आहे. आणि ह्या प्राप्त दानातून त्यांना सधन केलेलं आहे. म्हणजे परमेश्वराची कृपा जिथे कुठे असेल तिथे झाल्याशिवाय राहत नाही. आता फक्त ह्याच्यामध्ये एकच चूक अशी झालेली आहे, की हे मिळालेलं परमेश्वराचं जे काही दान, कृपा असेल, ती त्यांनी व्याज मिळवण्याकामी लोकांना देणे उसनवारीवर, हे योग्य आहे का नाही त्यांनी ठरवावं. आणि ते आर्थिकदृष्ट्या सबल असताना, भले ते अपंग असतील, त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतून स्वतःसाठी सदनिका प्राप्त करून घेतली. आता हे काही लोकांना चांगलं वाटेल, वाईट वाटेल, परंतु परमेश्वराने दिलंय त्याचा सदुपयोग करून घ्यावा आणि जास्त हाव, जास्त लालसा याच्यामागे लागू नये, असं मला वाटतं. माझं म्हणणं कदाचित चुकीचंही असेल. परंतु मांगीलाल यांची आज जरी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात असली, तरी जे सत्य आहे ते सत्य आहे आणि सत्य हे नेहमी कटू असतं आणि आपल्याला सत्य स्वीकारूनच पुढे जायचं असतं. त्यामुळे मांगीलाल यांच्यावर एकीकडे परमेश्वराची कृपा आहे आणि दुसरीकडून त्यांच्याकडे काही प्रमाद घडले असतील, तर त्याचं उत्तरही त्यांनाच द्यायचं आहे. आपण फक्त एवढंच समजून घ्यायचं आहे, की ते कोट्याधीश झाले, ही त्यांच्यावर परमेश्वराची कृपा आहे आणि आपल्याला कष्ट करून, काम करून, 2 पैसे उत्पन्न कमवून आपला उदरनिर्वाह, रोजीरोटी चालवायची आहे. तेव्हा मांगीलाल यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांनी भिक्षेकरी म्हणून आता आयुष्य जगू नये. सुखाने उत्पन्नाच्या वेगळ्या वाटा चोखाळाव्यात. स्वतःच्या रिक्षा आहेतच, कारसुद्धा ते भाड्याने देऊ शकतात, दुकान उघडू शकतात, एक घर भाड्याने देऊ शकतात, 3 मजली इमारत भाड्याने देऊन एका सदनिकेत ते राहू शकतात. असं उत्पन्न त्यांना मिळेल. काय करायचं त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे. तुम्हाला हा वेगळ्या वाटेवरील वेगळा विषय कसा वाटला, मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. असे वेगळे विषय ऐकायचे असतील तर अनवट वाट या यूट्यूब चॅनलशिवाय पर्याय नाही. माझा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलची लिंक तुमच्या आप्तजन, स्नेहीजन, मित्रपरिवार या सगळ्यांमध्ये, त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कॉपी पेस्ट करायला विसरू नका. ही मोफत मिळणारी अनमोल भेट त्यांना द्यायला तुम्ही मागे हटू नका, एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.